आमची काय खेळण्याची मस्ती चालली आहे ती बघता बघता बघा कसं चाललंय बघा. मस्ती बघा ही पूर्ण दिवस घरात असते. आमची सोजवळ दिदी बघा काय ना काय काम करत असते. ती पप्पांना मदत करते तिच्या फेट्यांचे रीळ आहेत ना ते सगळे व्यवस्थित करते. ते पप्पा फेटा बनवत आहेत. आणि हे बघा आमचा बबड्या मस्तीखोर बबड्या बघा आमचा एक नंबर मस्ती करतो बघा घरामध्ये. त्याची एकट्याचीच मस्ती चाललेली असते त्याला कोण नको मस्ती करायला. इकडे बघ अरे लागल बबड्या चक्कर वगैरे येईल तुला. दीदी बघ कशी हसते ती काय करते हे म्हणजे काय गुंडाळून ठेवते सारखे विस्कडतात ना. दमला बघा हा पोऱ्या दमला आमचा. ए पोऱ्या उठ ते दुनियाने चक्कर आली तुला. दुनियाने आलं ते दुनिया जागेवरच आहे अर्थ फिरते. इकडं बघ ना दीदी त्याची मस्ती बघ काय करतो बघा. हा बघा टी व्ही कुठनं बघतो. याचे डोळे चांगले राहतील का. हां उठीत ना उठ लवकर उठ डबड्या. काय करल ना काय नाही उठीत ना. सोफा कमी पडला तुला झोपायला कसा विस्कडून ठेवला आहे. आई तो कोपरे बघतोय जागे जागे. बबड्या काय चाललंय मस्ती मॅन. एवढी छान असायला येते तुला. दीदी बघ किती सोजवळ आहे आपली गुणी बेटा. हा बघा हे बघा आता पप्पा इथे फेटे बनवायला बसलेत. मम्मी आमची नुसती पकडून बसते फेट्याला. हातानेच तशी पण हाताने नव्हतं तशी पण हाताने. तुम्हाला पण जर असेच फेटे हवे असतील तर माझ्या पप्पांचा नंबर आम्ही कमेंट्स बॉक्समध्ये देऊ तर तो तुम्ही घेऊन नंबरवरती फोन करू शकता. हां ना कधी कधी मोबाईलचा आवाज आहे कसलंच नाही आवाज तरी आम्ही बोलतो एक मिनिट टी व्ही तिकडेच बघायला लागतं आम्हाला. संध्याकाळी 7-7:30 नंतर आपल्याला आवाज येऊन बोला काय करतो थोडा म्हणजे येतो आवाज येतो. म्हणजे बंद झाल्यावरच आवाज येतो. त्याच्यानंतर आता कुठं आवाज येतो चालू कसं आवाज चालू करतो दिवसभर तिकट. आता यांना पण तुझा आवाज येतो की नाही माहिती नाही. माझा आवाज येतो का तुम्हाला आवाज नाही. हां ना आता जवळजवळ आमचा फेटा रेडी झालाय. हे बघा केवढी मेहनत असते या फेट्या बनवण्यासाठी. तुम्हाला वाटत असेल सोपं आहे पण सोपं नाही आहे ते. त्यासाठी मेहनत करावी लागते. त्यानंतर तो फेटा बनवून रेडी होतो. ते तुरा उघडून दाखवा ना असा. आता ह्याला लेस लावायची आणि ब्रॉच आणि पीस माळ लावायची आहे. तर ते आम्ही आत्ता नाही लावणार कस्टमरला देताना लावणार. आता रेडी करून ठेवलं आहे ते काय 5 मिनटाचं काम आहे. असं पूर्ण दाखवा ना वरती करा ना थोडा. मग तेव्हा आम्ही देताना लावून देणार आहेत त्यांना सगळं. चला आता आपण भेटू नंतर. आणि बबड्याचं बघा काय चाललं आहे मागं मस्तीच त्याची काहीतरी सुईशी खेळतोय ना. ठेव रे. बबड्या बघा कसा थंड प्यायला लागला. आणि सोनू बघा यांच्या बाटल्या आणि बाहेर निघलं ना की थंड प्यायला लागतात. दोन्ही पण नका फोडू एकच प्या पहिले मग ती फोडा दुसरी. नाही काय नाही पितोस तरी नाही बोलतो चाप्टर. मला पण दे बघू थोडंसं. हा चांगला असतो माउंटेन ड्यू कधी पण प्यायला पाहिजे. तनिषला आमच्या बैलगाडीला आवडली ते आणि इकडे त्याला बघायला मिळाले बैलगाडी. बघतो बघा कसा तनिष आमचा बैलगाडी. बबड्या तुला आवडते ना बैलगाडी. पिऊन घे व्यवस्थित पहिले. छोटा होता ना तेव्हा निराळा होता ना. आम्ही मुद्दाम नो ॲक्टिंग करू काय नाही तुझ्या तोंडात. हां पी
गिळ गिळ गिळ. छोटा होता त्या नेरळला कसं बैलगाडी आली तर तनिष कसं करायचं. बाबड्या येतो सोन. तू जायची बैलगाडीला बसायला की तनी जायचं. तू जायची ना छोटी त्या. हां ह्याला बसायला आवडतं पण ह्याला बसायला नाही मिळालं. आमच्या इथल्या ना हे बघा मुळगावचं खंडोबाचं मंदिर आहे ना एकदम क्लिअर दिसतो इथनं. इकडे ना जत्रा असते ना तेव्हा मजा असते, भरपूर गर्दी वगैरे असते. आम्ही येतो ना दीदी खंडोबाच्या जत्रेला मुळगावला. ही एंट्री आम्हाला दाखवू आपण. एंट्री इकडनं एंट्री आहे, ही इथलं एंट्री आहे मुळगाव. म्हणजे जागृत मंदिर आहे ते पण छान आहे. आणि आम्ही कधी गेलो तर दाखवू तुम्हाला. आता खंडोबाचं मंदिर या मंदिरावर खंडोबाचे घोड्याचे पाय ते इथून ना त्यांनी कुठं जेजुरीला उडी मारलेली घोड्याने. पूर्वीची लोक सांगतात. आता आपल्याला काय माहित नाही आहे पण पूर्वीची लोक सांगतात असे. तेव्हाचं खरं असतं देवांचं. आता आम्ही आलेलो आहोत सानपच्या नदीला. कुठं आलोय आपण? सानपच्या नदीला. आता आम्ही उतरणार थोड्याच वेळात. नदी तर आले. आपली रिक्षा इथंच ना. आम्हाला हात करतायत. सोनू बघा कशी उतरते आणि तनिष बघा आमचा बबड्या. हा हे हळूहळू थांबा, पुढे पळू नका. हळू जा, तिथं जाऊ नको. पाण्यात जाऊ नका. आलो आम्ही. आम्ही बसलो गॅस भरत रिक्षामध्ये. बाळा आली मुर्तुला. मैद्या मैद्या मैदानीला कोणा दवाखान्यात गेले ते. नदीवर आज बघ मस्त नदी. ही ना मॅक्सी घालून आले नदीवर कारण ही आले कपडे धुवायला आणि मी पण कपडे धुणार आहे आणि आम्ही पोहणार पण आहे पाण्यामध्ये. पुढं 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 थांब रे झोप. गडुळाचं पाणी आम्ही आलो इथं वडापाव खायला यांच्याकडं. बघा पप्पा कसे उभे आहेत वडापावची ऑर्डर द्यायला. आणि आता आम्ही इथं आलेलो आहे बार्बी रोडला, बार्बी डॅमच्या रोडला वडापाव खायला. कटलेस भजीपाव भेटतो इथं, मस्त असतो. तनिष आणि मैदानश बाबा कसे बसलेत. इकडे हात करा. नाश्ता करायला आलोय आम्ही आता. नाश्ता करून घरी जाणार. नदीवर पोहून झाले आता. परत पोहायला आता. रात्रीचे जायचं का? कसं टेस्ट आहे सांगा जरा. भूत आहे तिथं नदीवर भूत येतात रात्रीचे ना. मासाने खाते असं खाते लावून खाते. टेस्ट लागते लावून जरा. चटणी होते ना असेल लावून जरा खाल्लं कधीतरी. तुम्ही चुरा आणले मला टाका थोडंसं चुरा. आडवा आडवा
बरं वाटलं त्याला. चहा पाहिजे दोघांना 4 कप चहा दे ना, 4 कप चहा. हे पण बघा कसे चहा प्यायला लागले. मैदानला पण चहा नको वाटतं. मस्त आहे ना मृदूला, कसं आहे का चहा? मस्त आहे ना, पिल्ला ना मग तुम्ही पिल्ला. हे कसे चहा प्यायला लागलेत बघा, नदीतनं पाण्यातनं भिजून आलेत. आता काय करणार? टी व्ही बघणार घरी जाऊन. ह्यांचं बघा कसं चालेल. चला बाय बाय. चला बाय बाय. बाय बाय करता करता मस्ती बघा ह्यांची दोघींची कशी चालली आहे. आणि मग निघालेत. बाय बाय मृदुला. जाऊ दे. बाय बाय भाऊ. बाय बाय. दिसतात का भाऊ? बाय बाय. चला चला बाय. 1 तारखेनंतर सुट्टी. 1 तारखेला शाळा आहे सोनूची. हा ते आराम आल्यानंतर बघू, सुट्ट्या नाही तिला आणि ऑर्डर पण येत. हा बघू मग पाठी. येऊ आम्ही येऊ. चला बाय बाय. बाय बाय. येऊ का आम्ही पण आता आम्ही निघालोय. आणि बघा मस्तपैकी संध्याकाळ झाले. आमचं अचानकच ठरलं नदीवर जायचं आणि आम्ही जाऊन आलो. आमचं दरवर्षी असं अचानक ठरतं आणि आम्ही जाऊन येतो. परत जाऊ मे मध्ये वेळ मिळाला तर पप्पांना, नाही का? बाहेर बघा किती संध्याकाळ झाली पूर्ण. हा लाईटीमुळे उजेड जास्त असं तिकडे पण अंधार झाले बाहेर. एवढं काय उजेड नाही. हो असं नाही, आम्ही चालूच ठेवू. इकडनं अंधार दिसतं पण तिकडे जास्त लाईट आहे ना, त्याच्यामुळे उजेड दिसतं. इकडं गाड्या आहेत. ती घरं बघ किती आतमध्ये आहेत ना. डोंगरामध्ये पण घरं आहेत. बाबड्या बघ कसं आता झोपाले. बाबड्याला काय करणार आहे? कार्टून बघणार. टिटू. तनिषला टिटू खूप आवडतो, त्यामुळे तनिष टिटू बघणार ना. तनिष आमच्या इथे ना बघा नदीच्या इथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे. खूप छान आहे. मावळे वगैरे मम्मी काय आणलंय ग पप्पांनी? आपण दमून आलो ना, त्याच्यामुळे पप्पांनी चिल्ली आणायला सांगितले आणि चायनीज आणायला सांगितले. पनीर चिल्ली आणले आणि दुपारचं पण थोडं आहे जेवण. आता जेवू आपण. काढून दाखवू पनीर चिल्ली. जास्त नाही जेवणार कोण, पण तसं थोडं थोडं जेवायला पाहिजे ना आता आल्यावर. म्हणजे आम्हाला तर कंटाळा येतो जेवायला. जमून आले. आम्ही नाश्ता वगैरे केला होता भरपूर. पण आता हिचे पप्पा ओरडतील, त्यामुळे आम्हाला जेवायलाच लागणार थोडं थोडं. थोडं थोडं जेव आता. गरम चक्का लागतो. गरम 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 चिल्ली आणली. सोनला आवडते ना पनीर चिल्ली खायला. आवडते पण चिल्ली राईस आता काढते. थोडंसं दुपारचं भात आहे आणि डाळ पण आहे. थोडी होऊन जाईल आता. डाळ थोडी गरम करून घेते. भात थोडं गरम करून घेतलंय दुपारचा आहे थोडा. आणि थोडीशी डाळ आणि थोडंसं चायनीज आणि ही चिल्ली. आज आम्ही खूप थकलोय, त्यामुळे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.